मी राहिलेली आहे, मला चांगलं माहिती आहे. किरकिरी बंद कर तुझी जा. तुम्ही आता फोन करून सांगा बरं. नाही मी फोन तुम्ही बिन काय सांगा, करणार. लय वेळ आहे त्याला. आताच काय लगेच काय मी ठेका घेतलाय काय सगळ्यांचं करायचं? अगं पण तुला काय करते त्यांची कामं करते की मग तिथं करून राहा मग त्यांचं, माझ्यापाशी यायची काय गरज आहे? काय विचार करायला लागले असलं? सांगा की भाजीला काय करू? काम बिम आहे का नाही काय? सगळं आवरलंय, फक्त भाजीला काय करू? बाय काय विचार म्हणजे भाजीला काय केलं विचारत मग मला डोकं आउट केलं नसतं ते रोज रोज तेच विचारून. मग मला कसं होत असेल? काय एकतरी मलाच काही सुधरत नाही. बरं जाऊ दे, मी आलो कशासाठी तुझ्या इथं किचन मध्ये तुझी किरकिर ऐकायला आलो काय? मला काय सांगायचं सांग मला बघे असं होतं तुझ्या गोंधळात माझं विसरून जातं काय बोलायचं ते. बोला बाई. अगं माझी आहे ना बदली झाली आहे कंपनीनं मला हे दिलंय बदली केली आहे माझी. कुठं? बँगलोरला. हा? होय. अरे वा, अरे बरं झालं. मी इतकं वैतागलं होतं ना, लय जणांचं ऐकलं होतं माझ्या नवऱ्याची बदली पंजाबला झाली आहे, कोण म्हणायचं भटिंडाला झाली आहे, कोण म्हणायचं आम्ही गुजरातला गेलतो, एक मैत्रीण तर गोव्याला होती 3 वर्ष. काय ट्रक ड्रायव्हर आहे काय तिचा नवरा तिकडे दिल्ली मुंबई कलकत्ता? ट्रकवर नाही हो, ते पेट्रोल पंपाचं ते असते ना ते त्याच्यामध्ये काहीतरी आहे वाटतं ते. बर लय. आणि एकीचा नवरा मेडिकल मध्ये आहे काहीतरी, म्हणजे औषध तयार करत त्याच्यामध्ये त्यांची बदली व्हायची. आता मी पण म्हणणार आमची पण बँगलोरला झाली, पण मग इथं आपल्याला काय करावं लागेल? पोरांची शाळा एवढं हरकून जाऊ नको, एवढं हरका लागले तू. काय विषय ऐकून घ्यायचं. बरं आहे का, बदली केली बरं झालं, नाही म्हणू नका. पगार बी वाढतोय आणि जरा आपलं भविष्यासाठी चांगलं पण आहे, बदली होणं पण गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, पोरांचे पेपर त्यांना म्हणा की एप्रिल मध्ये मी जातो म्हणा, पोरांचे पेपर जरा हुसपतर. एकदा पोरांचे पेपर आपण तिकडे ऍडमिशन करूया पोरांचं, हे का नाही? पोरगीला वाटलं सर आईकडे ठेवते, माझ्या पोरग्याला घेऊन जाऊ आपण. नाहीतर असं बी करू शकताय तुम्ही आधी जा आणि 1-2 महिने तिथं रूम वगैरे बघून करून मग मला घ्यायला वाटलं असतं. अगं बाई, अगं ऐकून घे माझं जरा. तुला नाही कुठंच जायचं ग बाई, तू इथंच राहणार आहे का? काय ग? मी काय इथं राहणार? हा मग काय? आणि तिथं मग काय एवढं सगळं घरदार सोडून तिकडे जायचं का? हा, तुम्हीच नाही तर मी काय करू इथं राहून? काय करू म्हणजे लेकरं बाळ शाळा नाही का इथं? म्हणले की तुम्हाला मी 1-2 महिने कसं ऍडजस्ट करते, परत येते की मी. ऍडजस्ट काय करायचंय तुला? अगं मी गावाकडे फोन करून माझ्या आई वडिलांना सांगितलं इकडे राहायला यायला. कोणाला विचारून सांगितलं तुम्ही? अरे कोणाला विचारून सांगितलं? कोणाला विचारायची काय गरज आहे तो? तुम्ही तुमच्या मनाने कसं काय निर्णय घेऊ शकताय हो? आता ह्यात काय माझं निर्णय आहे का घ्यायचा? नाही? काय आहे का तुझं? तुझं म्हणजे तुझं माझं काय ह्याच्यामध्ये? अगं पण माझ्यासोबत ते राहणार आहेत, मला विचारायचं का नाही? मग तुम्ही असं कसं तुम्ही ठरवू शकताय? अगं बाई मग आता राहायला माझी त्यांना प्रॉब्लेम सांगितलं, ते म्हणले ठीक आहे बाबा येतो म्हणले आम्ही. का कशाला सांगितलं तुम्ही? आधी मला सांगितलं का माझं असं झालंय? तुम्ही मला विचारून मग त्यांना बोलायचं होतं ना, आधीच कशाला बोलले? तुला सांगण्यासारखं एवढं काय मला वाटलं तू होय म्हणशील. का बरं मी होय म्हणून? तर मला वाटलं आनंदित होशील म्हणून. होय, नवरा सोडून सासू संग राहते मी आणि आनंद होते त्यांच्यासोबत राहून, आणि तुम्ही तेवढं मजा मारा. कुठं जायचं बीचं नाही बरं का, काय गरज नाही. डोकं बी काय आहे का जागेवर? काय बोलायला लागले यायचं? काय बोलले म्हणजे? मग असं बोलतीस काय माझ्या आई वडिलांना? असं बोलते म्हणजे त्यांनी काय केलं माझ्यासाठी? त्यांना बोलायला इतकी दिवस करत होते, काय कमी होतं काय? आता परत इथंच येऊन राहणार? कधी ना कधी तर त्यांचं येणारच आहेत ना आपल्याकडे. ते अजून लय वेळ आहे त्याला. आताच काय लगेच काय मी ठेका घेतलाय काय सगळ्यांचं करायचं? अगं पण तुला काय करते त्यांची कामं करते की? मग तिथं करून राहा मग त्यांचं, माझ्यापाशी यायची काय गरज आहे? काय डोक्याचं कारण बाहेर आणि हे कुठं आहे असं की नवरा जॉबवर आहे, बायको राहते सासू संग, ती हाय ती काय शाने? अगं मला वाटलं तुला कामामध्ये मदत होईल जरा. कायची मदत? जेव्हा गरज होती तेव्हा कधी आलेत का? म्हणजे बाळपणात आले कधी? का डिलिव्हरी मध्ये आले? का माझं दुखलं फुकलं आले की माझे पोरं ऍडमिट होत तेव्हा आले? आणि आता इथं येणार होय नुसतं सगळं घरदार झाल्यावर? काय डोक्याला ताप? अगं तुला बोलायचं भानवीन आहे का? जावाच्या मागच्या गोष्टी कशाला हुकरून काढते का तू आता? हा, कसं लागत आहे? मला लागत नाही. मी उलट जेवढं करत होते ना आतापर्यंत तेच नशीब समजा तुमचं. मला आले सांगायला. तुम्ही मला नाही विचारता फोनच का केला मला? नाही फोन केला म्हणजे मला सांगायचं ना, मी बायको आहे ना तुमची, तुम्ही माझा नवरा आहे ना, मला आधी सांगायचं ना असं झालंय म्हणून. मी ठरवलं असते काय करायचंय. तू डोक्यात जाऊ नको. मी कुठं जाऊ देणार नाही तुम्हाला अजिबात. काय जायची बिची गरज नाही. म्हणजे तुम्ही जाणार तुमच्या आईबाला मी सांभाळत बसू? अगं मग काय सांभाळायला कधी काय लहान लेकरायची का आता? अहो त्यांचं किती किरकिर असते माहितीये का तुम्हाला? तुमच्या समोर एक तुमच्या भागार एक असते. मला मला वाटलं जगात दुनियाचं ऐकतोय माझी बायको तर असं बोलणार नाही वाटलं मला. जे बायका बोलतात ना त्या डोक्यावर पडलेलं नाहीत असं म्हणून बोलायला, त्यांना काय खुळ लागलं नाही असं बोलायला. सासू वागतात तसे म्हणून बायका बी बोलतात. काय वाटतं सगळी सारखीच असते ती काय? सगळ्याकडे सारखं आहे. एखादी गोष्ट झाली म्हणजे सगळ्यांनाच लागू होती काय ती? आहे तर तुम्हाला लोकांना काय
करते तोंड वर करून कामाला जाताय मागं तेवढं तुम्हाला वाटतंय चांगलं घरदार राहावं म्हणून ती बाई कसं कसं कोण ऍडजस्ट करते म्हणून घरदार राहते चांगलं. हे बघा मी आज का नाही आता तरी कुठे जरा मोका श्वास घेत होते बरं का. मला हे काही जमणार नाही, कुठं बदली करायची नाही. मला कसला पगार बी नको, काही चांगलं बी नको. हाय असं गरीबच राहू. एक खात होतो ना अर्धीने चतकोर भाकर खाऊ, पण तुम्ही कुठेही जायचं नाही. हे बरं आहे, तुम्ही तेवढं मज्जा मारणार, रूम बिम करणार, पोरासोबत राहणार आणि मी इथं बसू तुमचं करत. मला माहित नाही, जायचं नाही. काय डोक्याची आई बहीण झाली माझ्या. जायचं नाही म्हणलंय मी, आणि त्यांना फोन करून सांगा माझी बदली कॅन्सल झाली आहे आणि या मला पुढच्या महिन्यात. जा माझी बघल काय करायचं. मी तुम्हाला सांगितले, माझ्यासमोर फोन करा तुम्ही आता. काय आता फोन करा? माझ्यासमोर फोन करा सांगा. आणि बदली करून घ्यायची नाही बरं का. सांगा कॅन्सल झाली, आमच्या घरात फॅमिली पिशू कोण नाही सांगा. माझी पोरं लहान आहेत, बायको म्हणजे आजारी असते, फॅमिली पिशू कोण नाही. वेळ सगळा येत असेल लक्षात ठेव बरं का. सगळ्यावर वेळ यायला का नाही, जसं राहावी लागते माणसाला. मी राहिलेली चांगली, मला चांगलं माहितीये काय. मी राहिलेली आहे, मला चांगलं माहितीये. किरकिरी बंद कर तुझी. जा तुम्ही आता फोन करून सांगा बरं. नाही मी फोन बिन काय सांगा करणार फोन करून. नाही यायचं नाही करणार सांगा तुम्ही. नाही करणार फोन बिन मी राहू.